अफजल खानाने आपला मोर्चा विजापूरकडे वळवला. जसं कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की सत्ताधिकाऱ्यांनी हिंदूंना त्रास देणं कुठंतरी कमी केलं होतं, पण अफजल खान हा त्याला अपवाद होता. अफजल खान हा फार क्रूर आणि कपटी होता. त्याला त्याच्या ताकदीचा घमंड होता, त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नव्हता. मग अफजल खानने तुळजापूरच का निवडलं, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. जसं कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवते ती कोल्हापूरची महालक्ष्मी आणि डोंगरावरचा ज्योतिबा. पंढरपूर म्हटलं की आठवतो तो पंढरीचा विठ्ठल. शनी शिंगणापूर म्हटलं की आठवतो तो शनिदेव. तसंच तुळजापूर हे नाव ऐकताच आपल्याला आठवते ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजाभवानी. आता तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आणि तमाम मराठ्यांची या तुळजाभवानीवरती श्रद्धा होती. आपण तुळजापुरावर चालून गेल्याची खबर छत्रपती शिवाजी महाराजांना लागली तर छत्रपती शिवाजी महाराज हे समोरून आपल्यावर आक्रमण करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला अटक करता येईल असा खानाचा समज होता. आणि त्यामुळेच खानाने आता आपला मोर्चा तुळजापूरकडे वळवला. बघू आता तुळजापुरात तो जाऊन काय काय विध्वंस करणार आहे ते.